राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडली आहे ते धन्य. ते धन्य. प्रेज लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना माहित नाही, या वचनाला कदाचित ऐकलं असेल, वाचलं असेल, परंतु समजून घेतलं नसेल. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 12. अनेक वेळेस असं घडतं की दावीद राजाचे स्तोत्र संहिता वाचायचं म्हणजे त्यांना असं वाटतं की हे एक कविता आहे, किंवा कुणाला वाटतं हे एक स्तोत्र आहे, किंवा कुणाला वाटतं ही प्रार्थना आहे. परंतु त्यामधलं जे मर्म आहे ते लोकांनी समजूनच घेतलं नाही. दावीद राजाच्या जीवनामध्ये जे रियालिटी घडली, दावीद राजाच्या जीवनामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, दावीद राजाला ज्या ज्या प्रसंगामधून परमेश्वराने बाहेर काढलं, दावीद राजाने ज्या ज्या वेळेस परमेश्वराचा धन्यवाद केला, दावीद राजाने ज्या ज्या वेळेस देवाच्या वचनाचं आज्ञा पालन केलं, त्यावेळेस परमेश्वर अद्भुतरित्या त्याच्या जीवनामध्ये त्याने कार्य केलं, त्याच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण झाल्या, त्याचं जीवन भाग्यशाली बनलं, त्याचं जीवन आशीर्वादित बनलं, त्याचं जीवन तृप्त बनलं, त्याचं जीवन समाधानी बनलं. तो भाग्यशाली समजायला लागला, तो तृप्तीमध्ये राहिला. आणि अशा प्रकारे प्रत्येक प्रसंगामध्ये ज्यावेळेस दावीद राजाबरोबर जी काही घटना घडायची, दावीद राजा आत्म्याच्या प्रेरणेने स्तोत्र संहितामध्ये त्याने त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आज या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लागू होत आहेत का? अनेक लोकांना वाटतं तो दावीद राजा होता, मग तुम्ही कोण आहेत? ते देवाचे शिष्य होते, मग तुम्ही कोण आहात? अहो तो देव होता, मग तुम्ही कोण आहात? प्रश्न आहे. आपण फक्त काही वेळेस वचनाचं चिंतन मनन अध्ययन करताना त्या काळाच्या वेळेस त्यावेळेस तसं घडलं, आज नाही घडू शकत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई-वडिलांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी एब्री लोकांच्या पत्रामध्ये ख्रिस्त म्हणत आहे, ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, जो अल्फा आणि ओमेगा आहे, जो आदी आणि अंत आहे, तो सुरुवात आणि शेवट आहे. तो कधीही बदलत नाही, त्याचं वचन कधीही बदलत नाही. तो आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही दावीद राजाचं स्तोत्र 33 वाचत असताना वचन क्रमांक 12 मध्ये लिहिलेलं आहे, ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे. अनेक राष्ट्रांचे देव वेगवेगळे आहेत, परंतु ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडली आहे, ते धन्य. परमेश्वराने ज्यांना निवडून घेतलंय, परमेश्वराने ज्यांना स्वतःची प्रजा म्हटलंय, परमेश्वराने ज्याला स्वतःचे खास लोक म्हटलं, परमेश्वराने ज्यांना पुत्र आणि कन्या म्हटलं, परमेश्वराने ज्यांना निवडून घेतलं, परमेश्वराने ज्यांना बोलवलं, परमेश्वराने जितक्यांना पाचारण केलं, परमेश्वराच्या वचनाचं जितके आचरण करत आहे, हे त्याची प्रजा. हे नामधारी थोतांड करणारे त्याची प्रजा नाहीत, हे खोटे भविष्य त्याची प्रजा नाहीत, हे पास्टर, बिशप, रेव्हरेंड, गुरुजी, फादर, कोऑर्डिनेटर, भंतीजी, काजी, अबप जेवढे कोणते आहेत ना, ही त्याची प्रजा नाहीत. आम्हाला वाटतं हे देवाचे लोक आहेत, आम्हाला वाटतं ते अभिषिक्त आहेत, आम्हाला वाटतं तुम्हाला आणि मला वाटून काही फायदा नाही. परमेश्वरला वाटलं पाहिजे की हे माझे लोक आहेत. परमेश्वर म्हटलं पाहिजे की हा माझा मुलगा आहे. परमेश्वर म्हटलं पाहिजे हा ही माझी मुलगी आहे. परमेश्वर म्हटलं पाहिजे, परमेश्वरने आमच्याविषयी खात्री केली पाहिजे, आमच्याविषयी साक्षी दिली पाहिजे. जसे की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस बॅप्टिझमसाठी त्या यार्दन नदीमध्ये बॅप्टिझम संदेष्ट योहान याच्याकडे जात असताना त्या पाण्यामध्ये आकाश उघडलं आणि आकाशातून यहोवा परमेश्वर पित्याची वाणी ऐकली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. तुमच्या आणि माझ्याविषयी देव संतुष्ट आहे का? विचार करा जरा थोडासा. पालक वर्गांनो, पास्टर लोकांनो, बिशप वर्गांनो, जेवढे कोणते देवाचे लोक आहेत ना, माझ्याविषयी देव प्रसन्न आहे का? माझ्याविषयी देव खात्रीलायक आहे का? माझ्याविषयी देव माझी बाजू घेईल का? मी त्याची प्रजा आहे का? कारण हा प्रश्न का उद्भवला, त्याचं कारण आहे की शेवटच्या काळामध्ये न्यायाच्या समयला अनेक माझ्यासारखे जगातले ज्यांना रेव्हरेंड पदवी मिळाली, पास्टर पदवी मिळाली, गुरुजी, फादर, कोऑर्डिनेटर, आणखीन जेवढ्या काही पदव्या मिळाल्या जे स्वतःला देवाचे सेवक म्हणतात ना, हेच बोंबलत जाणार येतं प्रभू पुढं. दुसरे बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील प्रभू पुढं बोंबलत जाणारच नाही की प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भूत घातली. सर्वसामान्य लोकांकडे हे कामच नाही.
प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, सर्वसामान्य लोकांना संदेश काही कळतच नाही. प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने सुवार्ता सांगितली, नाही ते पळक साहेबाचं काम आहे, आमचं थोडी. प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने अद्भुत कृत्य केली, ते पळक साहेबांचं काम आहे. प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने अद्भुत काम करून अनेकांना अनेक रोग्यांना बरं केलं. हे कोण आहेत माहिती का? व्यवस्थित आहे का? हे लोक सर्वसाधारण नाहीत, हे लोक बिलिव्हर्स पण नाही, हे लोक लीडर पण नाही. हे लोक म्हणजे केवळ पाळक, पास्टर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, प्रेषित, प्रेस्तुबर, खोटे शिक्षक, त्याच्यात आणखीन संदेष्टे, खोटे संदेष्टे, भविष्यवक्तिनी, हे सगळे याच्यामध्ये आहेत. कारण हे कार्य करतात आणि मग हे म्हणणार प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, आम्ही तुझ्या नावाने भूत घातले. तो म्हणतो अरे अनाचार करणाऱ्या माझ्यापासून दूर हो, मी तुला अजिबात ओळखीत नाही, चाल हट. काय करताल त्यावेळेस करताल काय? परमेश्वर आमच्या विषयी अशी खात्री देईल का? दावीद राजा त्यामध्ये लिहित आहे, ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, आम्ही त्याची प्रजा आहोत, आम्ही त्याच्या कुर्णातले कळप, आम्ही त्याच्या कुर्णातले मेंढर. हाना मग एकमेकाला धाडका. आज धाडकाच मारायची कामं चालू आहे. आज खुरट्या गवतामध्ये मेंढर चरतीयेत. मेंढपाळ आपला मस्तपैकी मांद खाऊन, चांदी खाऊन, मग त्याचं लोकर खाऊन, त्याचं मांस खाऊन आज मस्तपैकी छाप मध्ये आणि शान बांगल्यामध्ये. कसं काय म्हणायचं निवडलेलं पात्र आहे? कसं काय म्हणायचं हे वतनाचे अधिकारी इथं? अहो तुम्ही तर या जगातलं वतन स्वीकारलं, तुम्ही तर या वतनाचे राजे बनले, तुम्ही तर या वतनासाठी तर अनेक लोकांना फसवलं. खोट्या भविष्यवाण्या काय 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 आमच्या विषयी परमेश्वराला किंवा आम्ही जे जीवन जगत आहोत त्या परमेश्वरच्या निवडीबद्दल, आमच्या जीवनाबद्दल परमेश्वर आमच्या विषयी संतुष्ट आहे का? नाही, अजिबात नाही. तुमचं जीवन धन्य नाही, सार्थक नाही, समाधानी नाही, तृप्त नाही आणि लक्की नाही, भाग्यशाली नाही. परंतु जर परमेश्वर तुम्हाला त्याच्या सार्वकालिक जीवनात वतनाकरिता प्रजा म्हणून निवडलेले आहे. लोकांनी काही केलेलं माहिती का? जगातली प्रजा म्हणून हे निवडून आले, स्वर्गातली प्रजा नाही. आम्हाला स्वर्गातली प्रजा आहे, कारण या जगामध्ये तुम्ही आणि मी उपरी आणि प्रवासी आहोत. मग परमेश्वरने आमच्या विषयी ती खात्री साक्ष दिली पाहिजे, कारण उत्पन्नकर्ता जो आहे त्याची महती आपण वर्णन केले पाहिजे. उत्पन्नकर्त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. उत्पन्नकर्त्याने सांगितलेल्या गोष्टीचं आम्ही पालन केलं पाहिजे. पुढे वचन सांगत आहे, परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो निरखतो. सर्व, तो काय फक्त पाळक लोकांना नाही पाहत, बिलिव्हर्स, अनबिलिव्हर्स, सगळ्या जाती धर्माच्या सगळ्यांनाच तो बघतो, एक संगत बघतो. तो आजादुजापणा करीत नाही. आम्ही कुणाला बघतो? आम्ही कुणाला शोधतो माहिती का? जे मोठं दानपात्र देईन, जे मोठं गबुळ देईन, हा अशा कॅन्डिडेटला, अशा सभासदाला आम्ही शोध देतो. यांच्याकडे आमचं जास्त लक्ष. सगळ्यात जास्त प्रार्थनाच्या प्रचाराच्या फेऱ्या यांच्याच घरी, उपकार स्तुतीची प्रार्थना यांच्याच घरी, वाढदिवस यांच्या शेंबड्या पोराचा असला तरी यांच्याच घरी, जे काही असेल ना ते यांच्याच घरी. गरीबाच्या घरी कोण जातंय का? परमेश्वर तसं नाही. परमेश्वर जो व्यक्ती, जो भाऊ, जो बहीण, जी आई, जो सेवक त्याच्या नियोजनाप्रमाणे जीवन जगतो ना, त्याच्या सहभागितेमध्ये आहे. आम्हाला हे खोट्या गोष्टी आतापर्यंत आमच्या कानावर आणि शिक्षण पडलंय, त्याच्यामुळे आम्हाला काही जरा थोड्याशा जड जातील, परंतु हे सत्य आहे. या ठिकाणी वचन सांगता, ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे तो धन्य. मग जर आम्ही परमेश्वराची निवडलेली जर प्रजा आहोत तर आम्ही धन्य. आणि निवडलेली प्रजा म्हणजे सार्वकालिक जीवनासाठी, सार्वकालिक वतनासाठी, ना की जगातल्या गोष्टीसाठी. जगातल्या गोष्टीसाठी जर निवडलेलं असेल तर टाटा, बिर्ला, आमके, फलाने, बिस्ताने त्यांच्या पंक्तीला जाऊ. हे जगातलं निवड, हे जगातलं वतन. आणि यांना म्हणावं जा बेंबलीवर काय घेऊन जायचं ते. कुणी आतापर्यंत गेलंय का? आमचं वतन ते सार्वकालिक वतन, सार्वकालिक जीवन,
स्वर्गाचं राज्य, वैकुंठ, स्वर्ग निवास, परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो पारखतो. कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय चाललंय त्याला सगळं माहिती. बरं, नेमकं असे परमेश्वरचं पाहणं मनुष्यासारखं नाही. मनुष्य काय करतो, बाह्य स्वरूप पाहतो, बाह्य देखावा बघतो, बाह्यचं वातावरण बघतो आणि त्याविषयी तो चर्चा करतो आणि तेच सत्य समजतो. परंतु देव परमेश्वर निर्माण करता अंतःकरण पारखतो. आमच्या अंतःकरणात काय चलबिचल चालली, आमच्या अंतःकरणात काय काय गोष्टी चालल्या, हे उघड करणारा, हे पाहणारा परमेश्वर आहे. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. निहाळणं, टेहळणी करणं, निहाळीतो, असं चांगलं बारीक बघतो. बारीक आपण कसं रस्त्याने चाललो, एखाद्याची नोट पाळलेली असते तर बारीक बघतो. बारीक बराबर त्याच्यावर रुमाल टाक, काहीतरी टाक, चक्कर तरी येते, खाली तरी बसवतो, ठेस तरी लागते, ते उचलायसाठी असं बारीक. त्याला नाही का बारीक बारीक, असं बारीक. तर परमेश्वर तसाच बारीक पाहतो. कुणाला? त्याच्या सेवकांना. मग हा कुठं चुकतो, हा कुठं डुप्लिकेट शिक्षण देतो, हा कसा लोकांना फसवतो, हा लोकांची दिशाभूल कसा करतो, ह्या खोट्या भविष्यवाण्या कशा सांगतो, ह्या लोकांवर कसा छाप पडितो, सगळं बारीक बघतो. सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चालू इथं, कुठंच सुटला नाही. अहो, पवित्र आत्मा आम्हाला दिलाय तो सीसीटीव्ही कॅमेरा सारखं काम करतो. ज्यांच्याकडे अनेक लोकांना असं वाटतं आमच्याकडे पवित्र आत्मा नाही, परंतु ऑलरेडी तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. तो बराबर त्याचे सगळे शॅम्पल निवडितो. अंतःकरणात काय कटोता चालली त्याला माहिती, अंतःकरणात देवाविषयी किती आवेश आहे त्याला माहितीये, अंतःकरणापासून आम्ही प्रभूची सेवा करतो का हे त्याला ठाऊक आहे, अंतःकरणापासून आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही त्याची आराधना करतो का हे त्याला समजतं. ही रियालिटी आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून परमेश्वराचं पाहणं जे आहे ते अंतःकरण पाहतो आणि परमेश्वर त्याच्या निवासस्थानातून म्हणजे स्वर्गातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. मग सगळे बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडील सगळे आले. 15 वचनामध्ये लिहिले, त्या सर्वांची हृदय घडवणारा. परमेश्वराने हृदय घडवले सर्वांचे. आणि पवित्र असं शास्त्र असं सांगतंय आणखीन एका रेफरन्स मध्ये, आपला विषय धन्य आहे, परंतु हृदय या विषयावर आल्या कारणाने हृदय सर्वात कपटी, सर्वात घातकी, सर्वात पापी, असाध्य रोगाने पडलेलं. त्या हृदयामध्ये सगळ्या प्रकारचे कुकर्म, सगळ्या प्रकारच्या काय काही गोष्टी आहेत. आणि म्हणून या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये आम्हाला देवाने दिलेला आत्मा हा सुव्यवस्थित नाही, म्हणून हा टवटवीत नाही, म्हणून हा प्रज्वलित नाही, म्हणून या सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये आम्ही गुणसंपन्न नाही. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलंय की त्या सर्वांची हृदय घडवणारा व त्याची सर्व कामे, सर्व काम, प्रभूचं काम करा, जगातलं काम करा, चपात्या लाटायचं काम करा, नाही तर एखाद्याला लुटायचं काम करा, कांदे खुरपायला जा, नाही तर आयत्या लोकांचे दानपत्र लुटा, काही करा. हे जेवढे काम करतात ना लोक, परमेश्वर पाहतो. कोणीही राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावतो असं नाही, लय मोठं सैन्य असलं म्हणजे त्याचा विजय होतो असं नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभवतो असंही पण नाही. जय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय, त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येईल की पहा, जे परमेश्वरचं भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवा, म्हणून त्याच्यावर त्यांची नजर आहे. कुणावर नजर आहे? जे त्याचे निवडलेले आहेत. कुणावर नजर आहे? त्याची जी प्रजा आहे. कुणावर नजर आहे? जे त्याची आज्ञा पाळतात, विधी पाळतात, नियम पाळतात, त्याच्या गोष्टीमध्ये वाढतात, त्याच्या नावाला धन्यवाद देतात, त्याच्यामध्ये चालतात, उठतात, बसतात, बोलतात. मी मागच्या कालच्या भागामध्ये सांगितलं की अनेक लोकांना सत्य समजलेलं आहे. 100% जवळजवळ 95% तरी लोकांना सत्य समजले. इतके काही अडाणी लोक राहिलेले नाही. पण त्या 95% लोकांतला काही जमाव असा आहे की ते पाळक लोकांना घाबरते, पास्टरला घाबरते, फादरला घाबरते, भंतीजीला घाबरते, काजीला घाबरते, हबपाला घाबरते. हे दिसणाऱ्या लोकांना घाबरते पण परमेश्वरला नाही घाबरत. त्याच्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये धन्यता नाही,
समाधान नाही. त्यांना असं वाटतं की आपण कसं काय त्यांना काय म्हणावं. अरे तो काय हत्तीच्या कानातून आलाय का. जर तो चुकी करतोय, जर तुम्हाला ते समजतंय तर तुमचा तो अधिकार आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही अधिकार चालवित नाही ना, याचा अर्थ तुम्ही परमेश्वरच्या कामाला अडखळ नाहीत. तुम्ही एक स्पीड ब्रेकर आहेत, तुम्ही एक खड्डा आहे. तुमचा काही उपयोग नाही जीवनात. कारण तुम्हाला अयोग्य ठिकाणी जर एखादा व्यक्ती घेऊन चालला असेल, आपल्याला सरळ सरळ हे समजत आपण जो ओळखीचा माणूस आहे त्याच्याच बोटाला हात धरितो आणि रस्ता क्रॉस करतो, किंवा जो ओळखीचा आहे त्यालाच मदतीची हाक मारतो, किंवा जो ओळखीचा आहे त्याच्याच बरोबर आम्ही दुसऱ्या गावाला प्रवास करतो. अनोळखी माणसाच्या गाडीवर बसायला आम्हाला भीती वाटते, भय वाटतं. कदाचित आम्हाला किडनॅप केलं तर, कदाचित आमचं किडनॅ काढून घेतलं तर, कदाचित आम्हाला गायबच केलं तर, कदाचित रोडने आमचा माल किंवा जो काही पैसा पाणी लुटलं तर. ही कशी दक्षता घेता. मग आत्मिक जीवनामध्ये प्रवास करीत असताना आत्मिक जे पुढारी आहेत, आत्मिक जे लोक आहेत, आत्मिक जे साधू संत आहेत, आत्मिक जे पाचारण केलेले देवाचे संत असतील, अवप असतील, काजी असतील, पास्टर असतील, फादर असतील, गुरुजी असतील, रेव्हरंट असतील, जे काही लोक असतील, यांना तपासत का नाही तुम्ही. आंधळ्यासारखे ते डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवता. अहो झाले ना ते गब्बर आपल्या याच्यावर, आपण वाह करतो त्यांची. कुठपर्यंत चालणार. असं केल्याने तुम्हाला असं वाटेल की आम्ही अध्यात्मामध्ये चांगल्या प्रकारची तयारी केली, आम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करतो, परंतु नरकात जाणार आहेत. कारण सत्य समजून उमजून तुम्ही जर त्याला कानाडोळा करताय, सत्य समजून उमजून जर तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला सावध करत नाही. उदाहरण सांगतो, समजा पास्टर राजू अलर्ट फ्रॉम अहमदनगर मी बोलत असताना जर तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगत आहे, किंवा चुकीचं शिक्षण देत आहे, किंवा तुमच्याकडून काही लोबडीत आहे, तर स्पष्टपणे फेस टू फेस मला ताडण करणं, माझी चूक दाखवणं, माझं अज्ञान दाखवणं, माझा मीपणा, अंपणा, गर्व, अभिमान व्यक्त, फुशरकी, लबाडकी, फसवगिरी किंवा जे काही पाप असणं हे तुम्ही मला दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही ते मला दाखवलं नाही तर मी पापात जाईल, मी शापात जाईल, मी नरकात जाईल. आणि मी नरकात गेलो म्हणजे तुम्ही स्वर्गात नाही जाणार, तुम्हीही नरकातच येणार. कारण तुम्ही माझ्या नाशाला कारणीभूत आहात. आणि म्हणून आम्ही जे गेल्या अनेक दिवसापासून अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत, ते वचनाचं सत्य जे प्रकट करतात ना, त्याचं कारण हेच आहे की मी स्वतः नरकात न जाता माझ्या भावांनी नरकात नाही जावं, म्हणून आम्ही या सत्य वचनाचं प्रकटीकरण सांगतो. म्हणून हे आम्ही सत्य लोकांपर्यंत पोहोचवतो. आम्ही लाभासाठी तोंडपूजापणा करत नाही. त्याचं कारण हे आहे. सत्य तर तुम्हाला पण समजलेलं आहे, पण तुम्ही गप्प पडलेले. आपल्याला काय करायचं, जो करीन तो भरीन. आणि तो देवाचा सेवक आहे. एखाद्या टायमाला त्यांनी शाप दिला तर अरे त्या कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही, काळजी करू नका. शाप कुणाला लागतो माहिती का, आशीर्वाद कुणाला लागतो माहिती का, हा कोण पूर्ण करतो हे माहिती का. जर मला जर मी शापात जात आहे, मी जर पापात जात आहे, आणि तुम्ही जर माझी चूक दाखवत आहे, आणि मी जर ती चूक कबूल करत आहे, मी पश्चाताप करीत आहे, मी प्रभूकडे अश्रू ढाळीत आहे, तर प्रभू माझ्या पापाची क्षमा करील. म्हणजे मी जे नरकात जायचो ना, तर तुमच्याबरोबर मी सार्वकालिक जीवनाकडे येईल ना. पण तुम्ही जर म्हटले नाही नाही ते महाराज आहेत, ते पास्टर आहेत, त्यांची चूक कस काय दाखवायची, ते तर किती कडक आहे, कडक असू नये तर खाली असू नये तर कसाही असू, साधा पास्टर असो, ब्रदर असो, नाही तर लय मोठा कोऑर्डिनेटर असो, काही घेणं देणं नाही. देवाच्या वचनाच्या माध्यमातून जर आम्हाला आमचं जीवन आशीर्वादित, समाधानी, लक्की, तृप्त जर करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आमच्याकडे आलेले सत्य आम्ही इतरांना सांगायचं. आम्ही स्वतःहून सत्यामध्ये समर्पित व्हायचं. त्यावेळेस आमच्या जीवनाला एक नवीन वळण लागेल. आणखीन एक रेफरन्स पाहूया. स्तोत्रसहिता अध्याय क्रमांक 34 वचन क्रमांक 8 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, जो त्याच्यावर भाव ठेवितो तो धन्य पुरुष. आपला विषय आहे धन्य. धन्य कोण, जो पुरुष परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेतो. आता तुम्ही धन्य आहात का, प्रश्न विचारा. मनामध्ये डोका, अंतःकरणामध्ये विचारा, मी धन्य आहे का. ह्या वचनाप्रमाणे परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे का, घेतला आहे का. अनेक लोकांनी परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव कमी लोकांनी घेतला. पण पास्टर किती चांगला आहे, रेव्हरेंड किती चांगला आहे,
मिनिस्ट्री किती चांगली आहे, तो भविष्यवक्ता किती चांगला आहे, ती सिस्टर किती चांगली आहे, याचा मात्र 100% अनुभव घेतला. परमेश्वरचा घेतलाय का? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेतलाय का? कमी लोकांनी घेतला. आणि कमी पैकी मी आणि तुम्ही आणि आणखीन आपल्यासारखे समविचारी जे सत्याला मानतात, वचनाला मानतात, ते लोक हे मानतात परमेश्वर खरोखर चांगला आहे. हे बाकीचे म्हणतात मिनिस्ट्री चांगली आहे, पाळक साहेब चांगला आहे. मी एक व्हिडिओ शूट काढून ठेवलेला आहे एका साहेबांचा. पुन्हा एक वार मी दाखवतो, कारण मी ज्या काही गोष्टी बोलतो ना ते पाहिल्याशिवाय मी बोलत नाही. याच्यामध्ये फेसबुकला मी माझ्या याला अपलोड केलेला आहे. तुम्ही वेळ झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. माझ्या टायमिंग लाईनला तुम्ही पाहू शकता. पंजाब मधले बजेंदर सिंग, ज्यांच्या मिटिंगला आज काही आता लाखाचाच आकडा झालाय, आता हजाराचा मोड आहे. त्यांनी स्वतः त्या व्हिडिओमध्ये, त्या क्लिपमध्ये, त्याच्या स्वतः त्यांनी सांगितलं. हा दाखव चालू कर. मैंने प्रॉफिट बनाया, जा कराए और मिस्रियों से आज सोना चांदी मांग ले. आप कौन थे? आप भी एक मिस्री थे, इजरायली नहीं थे, आप एक मिस्री थे. आप हमें ऊपर से हुक्म मिलता है आपसे मांगने का. निकालने के लिए आया है. आपका दान, आपका बीज, आपका दशमांश, आपकी भेंटें आपको बीमारियों के मौत से आज बाहर निकालने वाली है चर्च यीशु मसीह के नाम में. इसलिए मांगते, हमें शौक नहीं है भाई साहब मांगना. परमेश्वर की आज्ञा मिलती है, इसलिए बेशर्म होकर मांगना पड़ता है. इसलिए बेशर्म होकर मांगना पड़ता है. इसलिए बेशर्म होकर मांगना पड़ता है. बेशरम होऊन मागत येत ते स्वतः कबुली देतोय, कारण लोक तसं देणार नाही ना. याला लाजच सोडून दिले त्यांनी. आणि मग अशा वेळेस आमचं जीवन धन्यवादित होईल का? तुम्ही वारंवार कदाचित तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये एक विचार येत असेल की ज्यावेळेस पास्टर राजू अलट लाईव्हला येतात त्यावेळेस याच प्रकारचं एक जिव्हारी लागण अशा गोष्टी, परंतु मी त्या देवाच्या वचनातून सत्य प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. कारण अशा प्रकारचे अनेक लोक आहेत की त्यांनी सर्वसाधारण लोकांचं जीवनाचा वाटोळ करून टाकलं. आणि त्यांना जर गर्दी बघितली ना, तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नाही, परंतु तुम्ही ते टाइम लाईनला पाहिलं तर एक 1.5-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. त्यामध्ये तो कट करून दिलेला आहे, कोणीतरी अपलोड केलेला आहे. तो मला भेटला म्हणून मी तुम्हाला सांगतो. मला दाखवण्याचा उद्देश एकच आहे की अशा भ्रमिष्ट झालेल्या पालकांकडे किंवा भविष्यवाण्याकडे जर तुम्ही गेले तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल का? तुम्ही समाधानी होताल का? तुमच्याकडे तृप्ती येईल का? तुम्ही आशीर्वादित होताल का? तुम्ही भाग्यशाली व्हाल का? तुम्ही लक्की व्हाल का? तुमच्या जीवनाला धन्यता मिळेल का? नाही मिळणार. मी गॅरंटी बरोबर सांगतो, मिळणार नाही. मग तुम्हाला धन्यता केव्हा मिळेल? तर धन्यता आम्हाला केव्हा मिळते की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव जोपर्यंत आम्ही घेत नाही व त्याच्यावर भाव जोपर्यंत ठेवित नाही, विश्वास ठेवित नाही, तोपर्यंत धन्यता मिळत नाही. मग आज अनेक लोक ते म्हणतात ते पाळक साहेब खरोखर एकदम किती चांगले आहे, त्यांची मिनिस्ट्री चांगली आहे, मिरेकल होतात, चमत्कार होतात, लंगडे चालतात, पांगळे चालतात, आंधळे बघतात, अनेक वेगवेगळे चिन्ह चमत्कार होतात. नाही म्हणत नाही, ते डुप्लिकेट नाहीत, ओरिजिनलच होतात. कारण आमचा देव ओरिजिनल आहे. त्याच्या नावाने सगळं काही होतं, पण त्याचे नाव घेणारे मात्र स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. जर असे डुप्लिकेटपणा करणारे असले तर ह्या लोकांचं तारण होणार नाही. हे लोक फक्त चिन्ह चमत्कारासारखेच नमस्कार घालतात. जेव्हा यांचं दुखतं तेव्हा त्या पाळकाकडे जातात. अन्यथा इतर वेळी त्या पाळकाचं नाव सुद्धा घेत नाही. येशूचं तर लय लांब. कधी स्वतःहून प्रार्थना करणार नाही. हे 10,000, 50,000, 1,000, 1 लाख रुपये देतात एक छोटीशी प्रार्थना करण्यासाठी. आणि लोक इतके बावळट, मूर्ख, नालायक आहेत ना की हे सुद्धा एवढाले पैसे देतात आणि प्रार्थना करू घेतात. हे रियालिटी आहे. माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आमचं जीवन धन्य केव्हा होईल? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव ज्यावेळेस आम्ही घेऊ आणि त्याच्यावर भाव, त्याच्यावर विश्वास ठेवू, त्यावेळेस आम्ही धन्य. परमेश्वर ते पवित्र जन हो, त्याचे भय धरा. परमेश्वरचे पवित्र जन हो. आम्हाला पवित्र जीवन जगावं लागेल, त्यावेळेस आम्ही परमेश्वरचे लोक हो. आणि मग परमेश्वरचे लोक झाल्यानंतर आम्हाला
ज्या कारणासाठी परमेश्वराने या भूतलावर ठेवले, ज्या ठिकाणाहून आम्ही आलो, ज्या ठिकाणामध्ये म्हणजे सार्वकालिक वतन मोक्ष या ठिकाणी जायचंय, त्या ठिकाणी आमची सीधा रवानगी होईल. काही गरज नाही. मग 3रा 7वा 10वा 13वा 40वा वर्ष आणि अधून मधून काही गरज नाही. डायरेक्ट वैकुंठ, डायरेक्ट स्वर्ग, डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यात. पण जिवंत असताना आम्हाला त्या गोष्टी स्वीकारणं, जिवंतपणेच आम्ही आमचं जीवन पवित्र करण्यामध्ये, शुद्धतेमध्ये, चांगुलपणामध्ये, सत्यतेमध्ये, नीतिमानामध्ये, शांतीमध्ये आहे, त्यात समाधानामध्ये तृप्त जीवन जगलो तर नंतर किती होमकारण, अर्पणकारण, प्रार्थना करण, भजन ठेवान, गाणे ठेवान, आराधना ठेवान, मोठी मीटिंग बोलवा, काही फरक पडणार नाही. मी अनेक वेळेस सांगितलंय की जर पाळक साहेब, म्हणजे आता मी स्वतः पाळक साहेबाचे मी फेवरेट आहे, आम्ही ज्यावेळेस मयत विधीच्या तिथं जातो ना, आता तो ठरलेला नित्यक्रम आहे, त्या ठिकाणी म्हणावं लागतं. माझं बोलणं व्यवस्थित आहे का? त्या ठिकाणी म्हणावं लागतं पाळक साहेबांना. खरोखर ही भाऊ किंवा बहीण किंवा आई किंवा वडील किंवा लेकरू स्वर्गाच्या राज्यात आलं, गेलं, पोचलं, बसलं तिकडं प्रभूच्या मांडीवर, डायरेक्ट खेळायला लागलं, म्हणावं लागत. तसं म्हणून जमत नाही, जमणारच नाही. ते जिवंत असताना ती लेकरू काय गुणाचं होतं? जिवंत असताना त्या लेकरामध्ये पवित्रता होती का? शुद्धता होती का? आत्मिकता होती का? धार्मिकता होती का? त्याच्या जीवनात समाधान होतं का? तो तृप्त होतं का? तो आशीर्वादी झालाय का? तो भाग्यशाली म्हणून जगलाय का? तो देवाच्या वचनामध्ये वाढलाय का? त्याने आलेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाच्या नावाचा महिमाने गौरव केलाय का? हे मायने हे जर असले ना तर कुणी प्रार्थना नाही केली तरी स्वर्गाच्या राज्यात. पण ह्या गोष्टी नाही ना. 40 साधू संत आले, 40 पाळकन भंतीजीन काळजी संगत जरी खाली डोकन वर पाय करून प्रार्थना केली किंवा काही एखादं मंत्र टाकली किंवा एखादं काहीतरी श्लोक गायला, अजिबात स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. हे जिवंत असताना आम्हाला आमचं जीवन धन्यवादित करून घ्यावं लागतं. जिवंत असताना आमच्या जीवनाला तसा आकार द्यावा लागतो. जिवंत असताना आम्हाला तसं जगावं लागतं. जिवंत असताना आम्हाला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. मनुष्य जीवन हेच आहे, मनुष्य जीवन एकदाच आहे. अनेक लोक म्हणतात नाही ना पुढच्या जन्मात आपण बाकीचं बघू, मागच्या जन्मात लय पाप केलं असेल. तसलं काही नाही. ह्याच जन्मात आम्ही जन्म एकदाच आहे मनुष्याला, मानव जन्म. आणि या मानव जन्मामध्ये आलं म्हणजे परमेश्वरच्या प्रतिरूपात आलो. बरं झालं परमेश्वरने तुम्हाला मला कुत्र, मांजर, उंदीर, घूस, झाडं झुडं, पशु पक्षी बनवलं नाही. आज आम्हाला मनुष्य बनवलं. आणि उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये परमेश्वरचं वचन सांगतंय, मी मनुष्याला माझ्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे, माझ्या समान निर्माण केलेलं आहे, माझ्या प्रतिछायेचं निर्माण केलेलं आहे, माझ्या सारखं सेम टू सेम बनवलेलं आहे. मग तुमची आणि माझी म्हणजे मनुष्याची रचना देवाने त्याच्या स्वतःच्या हाताने बनवली. बाकीच्यांना म्हणला झाड हो, झाड झालं, आमक हो, तमक झालं, फलन हो, बिस्तान झालं, सगळे झाले. पण फक्त मनुष्याला परमेश्वरने स्वतःच्या हाताने मातीचा गोळा बनवून त्याला आकार देऊन त्याच्यात श्वास फुकलाय. ओरिजिनल कॉपी, प्रॅक्टिकल कॉपी. बाकीच्यांना फक्त शब्द बोलला देव. आकाश हो, आकाश झालं, सागर हो, झाला सागर, पाणी, झाड हो, झाले झाड, पक्षी, आमक फलन बिस्तान. पण तो मनुष्याला म्हटलं नाही, मनुष्य हो, नाही नाही नाही. मनुष्याला तरी त्याच्या हाताने घडवलं, कारण त्याचं प्रतिरूप आहे, कारण तो त्याच्यामध्ये बसतो, आमच्या अंतःकरणामध्ये तो आहे. आणि मग हे ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, या रिअलिटी मध्ये आमचं जीवन जगत असताना जर आम्ही ह्या गोष्टीचं फॉलोअप घेतलं, या गोष्टीमध्ये जर आम्ही चिंतन मनन अध्ययन केलं, ह्या गोष्टीमध्ये जर आम्ही आमचं जीवन जगलो ना, तर 100% आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. 100% आम्ही भाग्यशालीच, 100% आम्ही आशीर्वादित, 100% आम्ही तृप्त, 100% आम्ही समाधानी, 100% आम्ही लक्की, 100% आम्ही आमचं जीवन धन्य झालं समजायचं. काही काही लोकांना वाटतं फक्त प्रॉपर्टी, बंगला, गाड्या, घोड्या, मोठी प्रॉपर्टी, मोठं नाव, लौकिक मोठं सगळं मिळवलं तो बास, आता जीवन धन्य झालं हो, बास, आता याच्या पुढं काहीच नाही. अरे मरायला लागला तरी आशा असती, त्याची आशा जातच नाही माणसाची. आशा सगळ्यात वाईट, लय खराब. मरतानी सुद्धा काहीतरी म्हणतोच. मरतानी सुद्धा ना त्या कोपरीच्या खिशात ठेवलेले पैसे तपासित होते आहेत, कर हे तसंच म्हणलं तरी जाते.
वॉरंटी गॅरंटी नाही. आमचं जीवन तृप्त पाहिजे. खाणं पिणं उठणं बसणं राहणं, देवाचं नामस्मरण, अध्यात्म, ज्या गोष्टी आमच्या जीवनात परमेश्वर ज्या ज्या टायमिंगला आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा, दुःख करणाऱ्या बरोबर दुःख करा. असं काही नाही की प्रभू मध्ये सातत्याने नुसतं 24 तास नुसतं प्रार्थनाच करीत बसा, बाकीचं काही करू नका. करा तुम्ही प्रत्येक गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी परमेश्वराने निर्माण केल्या, आणि त्याही गोष्टी करीत असताना आनंदाने हर्षाने करा, तृप्त होऊन करा, समाधानी होऊन करा. फक्त त्या गोष्टीचा अतिरेक करू नका. अतिरेक झाला का ते पापात गणण्यात येतं, आणि अतिरेक जर नसला मग त्या धोरणात लाईनीत असतं. परंतु काही गोष्टी आहेत की त्या अतिरेक न करता देखील पाप गणण्यात येतात. याचा शोध घ्या. ह्या शोधानंतर तुम्हाला सत्य समजेल, आणि मग तुमच्या त्या गोष्टी परमेश्वर, तुम्ही पश्चाताप केल्यानंतर, पापांची क्षमा मागितल्यानंतर परमेश्वर त्याची क्षमा करील, आणि मग आमचं जीवन खरं आशीर्वादित व्हायला सुरुवात होईल. आता या ठिकाणी लिहित आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. पुढे लिहित आहे, तरुण सिंहासही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. हे वचन अनेक वेळेस आमच्या याजक साहेबांनी, पाळक साहेबांनी सांगितलेलं आहे. आम्ही पण ते ऐकलं आहे. इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं. त्याचं मर्मच आम्हाला समजलं नाही, त्याचा अर्थच आम्हाला समजला नाही. त्याचा अर्थ आता आपण पाहूया एक 2-4 मिनिटांमध्ये. जर हे अर्थ समजलं ना, 100% समजायचं तुम्ही समाधानी झाला. अर्थ समजलं ना, समजायचं तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. अर्थ समजलं ना, 100% तुम्ही तृप्त झाला. अर्थ जर समजलं ना, तुम्ही आशीर्वादित झाले. अर्थ जर समजलं ना, तुम्ही तुमचं भाग्य इथून उजळायला चालू होईल. कारण तुमचं भाग्य उजळलंच नाही ना, याचा अर्थ नीटनेटका समजून घ्या. या ठिकाणी लिहिले, तरुण सिंहासही वाण पडते. आता पहिली गोष्ट, जो सिंह तरुणी त्या जंगलामध्ये, त्याला कोणत्या खाद्याची वाण पडेल का? एखाद्या टायमाला म्हातारे सिंह आला म्हणलं तर ठीक आहे बाबा, एखादी हरिण पळून जाईल, मध्येच एखादं काही कोल कुत्र काही त्याच्या तावडे, कदाचित बघ म्हातारा झाल्यामुळे तर तेवढा स्टॅमिना नसेल, शक्ती नसेल, पॉवर नसेल, त्याचे दात पडले असतील, काहीतरी झालं असेल, लंगड झालं असेल, काहीतरी झालं असेल. पण तरुण सिंह म्हणजे जोकी का, जंगलचा राजा सिंह, तो म्हणतोय तरुण सिंहासही वाण पडते. कधीतरी भक्ष्य गायब होतं, त्याला तरी उपासमार घडते व त्याची उपासमार होते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आणि ह्याच वचनाने अनेक साधू संतांनी, पास्टर पाळक लोकांनी, बिशप लोकांनी, रेव्हरेंट लोकांनी, हजी काजी काय जेवढे आहेत ना, आता इतके नाव आहेत ना, मी घेऊन कटाळलोय. मी 2 वर्षापासून लगातार या नावं घेतो का, तर लोक यांच्या तावडीतून सुटले पाहिजे, प्रभूकडे आले पाहिजे. अनेक लोक पापा भक्त झाले. तर हे काय सांगतात, हे प्रीच, या वचनाचं प्रीच कसं करतात? तरुण सिंहास वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्या कोणत्याहीला चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आणि म्हणून पाळक साहेबांना कुठल्याच गोष्टीची वाण पडत नाही. सगळे पाळक एकदम रिलॅक्स, आईश, सोफा सेट काय, टीव्ही काय, 4 व्हीलर काय, बॅलन्स काय, बाय आता त्याचा नादच नाही करायचा. वॉचमॅन काय, धुणे भांडारे काय, गेट मध्ये डॉबरमॅन कुत्रा, जर्मन शेपूट काय काय वाणच नाही यांना. परंतु या ठिकाणी वचन व्यवस्थित आहे का? पुन्हा एक वार वचन आहे का? परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना. मग फक्त पाळक साहेबच एकटे परमेश्वराला शरण जातात, तर आम्ही देणारे कुठे जातो? मग आमच्या देणाऱ्याला वाण का? आम्ही देऊन आम्ही भिकारी का? आमच्या जीवावर गाड्या घोड्या घेऊन आम्हालाच गाडीत बसवित नाही. तुम्ही तुमच्या 2 व्हीलर या. आता गाडी पॅक झाली, पालकीन बाई आणि आम्ही आमचे 2 टिल्ले एवढेच बाद झाले. मागच्या डिकीत त्यांचं जर्मन शेपूटचं कुत्र, त्याला जागा, पण बिलियोस भावाला बहिणीला जागा नाही. ही सत्यता आहे आजची. आम्हाला जागा नाही,
मग आमच्या वेळेस ही वाण का पडती? आम्ही परमेश्वराला शरण जात नाही का? आम्ही परमेश्वराला ओळखत नाही का? आम्ही परमेश्वरचे आज्ञाविधी नियम पाळत नाही का? आम्हालाही समजलंय परमेश्वरच्या वचनामध्ये द्या म्हणजे दिलं जाईल, आम्ही देतो, मग आम्हाला का नाही दिल्या जात? यांनाच कसं मिळतं डबुलं? आणि जे ओरिजिनल प्रीचर आहेत ना, यांना चुकून पण देणार नाही देणार बा. रडून हे ना, रडून रडून या फाटक्या कपड्यावरच राहतील. 2-2, 3-3, 4-4 वर्ष झाली शर्ट बदला ना आमची. यांची एका मिटिंगला टायकोट, ते पण एकदम 70-70, 50-50 हजाराचा जोक आहे काय. मी एकदा 2दा सांगितलं होतं 2-4 लाईव्हला, मी जर एखाद्याला दानपात्र जर दिला असतं ना, अंडरपॅन्ट बँडेनवरच उभा केला असता, निम्या रस्त्यात गाडी काढून, मला आशीर्वाद का नाही मिळाला? मी प्रभूच्या धान्य भांडारात सांगितलं आणि पाळक साहेब तुम्ही मला सांगितलं होतं आकाश कपाट उघडून देतो का याची खात्री बघा. गेल्या अनेक वर्षापासून माझे बिलोस भाऊ बहीण आई वडील खात्री बघत आहेत, प्रभू आता देईन, प्रभू आता देईन. पण प्रभूकडे आम्ही पाहिलंच नाही, प्रभूला आम्ही ओळखलंच नाही, प्रभूचं आम्ही काहीच गोष्टी केली नाही. परमेश्वर किती चांगला याचा अनुभवच घेतला नाही. आम्ही अनुभव घेतला फक्त मिनिस्ट्रीचा, अनुभव घेतला फक्त फाळक साहेबांचा, अनुभव घेतला फक्त प्रोफेन्सी करणाऱ्याचा, अनुभव घेतला फक्त भविष्यवाणी सांगण्याचा, अनुभव घेतला फक्त लुटणाऱ्यांचा. प्रभूचा अनुभव घेतलाय का? प्रभूचा अनुभव घेतल्यानंतर प्रभू किती चांगला आहे हे कळेल. आणि प्रभू चांगला झाल्यानंतर त्याच्यावर ज्यावेळेस आम्ही भाव ठेवू, विश्वास ठेवू, कृती करतो, त्यावेळेस आम्ही धन्य. आणि आम्ही धन्य झालो म्हणजे परमेश्वर त्याचं भय धरणाऱ्यांना काहीच उन्ह पडू देत नाही. आम्हाला उन्ह का? वाय का आम्हाला उन्ह? कारण 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये परमेश्वरच्या पवित्र जन हो त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काहीच उन्ह पडत नाही. मग आम्हाला का उन्ह पडत? याचा अर्थ आम्ही भय धरत नाही, ही सत्यता. फक्त पुलपीट वरून म्हणायचं गॉड ब्लेस यू, रिसिव्ह करा आणि टेक इट करा. हे का विमान आहे काही टेक इट करायला? नुसतं टेक इट आणि रिसिव्ह करण्याने काही मिळणार नाही. बिलोस भावांनो बहिणीनो विश्वासणाऱ्यांनो, पाळक साहेब ज्यावेळेस म्हणतात ना रिसिव्ह करा आणि तिकीट करा, समजायचं आपलं नरकाच्या राज्याला तिकीट काढून राहिली ती तुमच्या देण्यातच येईना. हो, कारण आम्ही परमेश्वरचं भय नाही धरीत, आम्ही त्या याचकांचं भय धरतो, आम्ही त्या आमच्या पुढाऱ्यांचं भय धरतो, परमेश्वरचं नाही. परमेश्वरचं जर भय धरलं असतं माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, तर रियालिटीमध्ये आज आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे आता आम्हाला ऊन आहे ना, जे आम्हाला प्रेयर रिक्वेस्ट येतात ना, प्लीज प्रे फॉर मी, माय ट्रबल्स, माय हेडॅक. बरं झालं ते डोकं तरी जागेवर. काही काहींचे डोके फिरले, काही हँग झाली, काही आर्थिक परिस्थितीत गेली, काही आजारी झाले, काही मनरोगी झाले, मग मनोरुग्ण झाले. मनोरुग्ण विचार करू करू प्रभू, अरे एवढ्या दिवसाचं मी प्रार्थना करतोय, विश्वास ठेवतोय, दान धर्म करतोय, दशमान देतोय, देणगी देतोय, दानपत्र देतोय, अरे प्रभू मला कायम कमीच कमवून पडत आहे. हँग झाले काही डोक्यात लागले, येतात मला असे फोन. पण ज्यावेळेस त्यांना मी देवाचं वाचनाचं सत्य सांगतो ना, हँग पाण्यात निघून जातो. मोबाईलला सॉफ्टवेअरच होतं डायरेक्ट वाचनाचं. नवीन रिकव्हरी. आणि अनेक या 2 वर्षात मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो की अनेक लोकांना सत्य समजलं आणि अनेक लोकांचं जीवन आशीर्वादित झालं. अनेक लोक समाधानी आहेत. मी त्या परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो की ज्यांनी वचनाचा खरा स्वीकार केला ना, आज त्यांचं जीवन धन्यवादी झालंय, आज त्यांचं जीवनाचं सार्थक झालंय, आज ते समाधानी आहेत, आज ते लक्की आहेत, आज ते तृप्त आहेत, आज ते आशीर्वादित आहेत, आज ते भाग्यशाली आहेत. कदाचित जगातला माल मसाला, जगातला पैसा प्रॉपर्टी त्यांच्याकडे जादा नसेल, पण तो अंतःकरणाची शुद्धता, अंतःकरणाची तृप्ती, अंतःकरणाचं समाधान आणि त्यांचं जीवन एक काहीतरी देवाला भिवून वागणारं जीवन आहे असं त्यांना थोडी खात्री वाटायला लागली. ही रियालिटी. असा प्रचार नको म्हणते. जिवारी लागत टोचतो, ही टोचणीच लागली पाहिजे. टोचणी लागल्यानंतर मनुष्य आपलं पाप कबूल करतो परमेश्वराकडे आणि मग परमेश्वर त्याच्या पापाची क्षमा करतो. टोचणी लागल्यानंतर नेत्रातून अश्रू गळतात, अंतःकरण हृदय छिन्न विछिन्न होतं. नुसतं गाणं नाही गायचं, विंध्येला विंध्येला प्रभू आमच्यासाठी फार छिन्न भिन्न झाला, नुसतं गाणं गाऊन नाही जमत. प्रभू येशूच्या पाठीवर बसलेल्या प्रत्येक कोड्याच्या पाठीमागून तुमचं आणि माझं आरोग्य लपलंय. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा आहे. बरेच लोक आहेत
हे फक्त गायन, गीत, स्तुती याच्यामध्ये चांगल्या एकदम हिरो लेवलला एकदम टॉप सिंगर सारखे छाप मध्ये गातात, वचन पण टॉप मध्ये सांगतात, पण जीवनामध्ये काय? आमच्या समोर जर तुमच्या मुलाला जर कोणी हानीत मारित असलं, शिवे शाप देत असले, गाचंडीत असली, तुमच्या पोरांचे जर कपडे फाडीत असले, कान फाडीत 2-4 टोले वाढीत असले आणि तुम्ही तिथं जर पुढे चालले, तुम्ही म्हणणार का थँक्यू धन्यवाद अंकल माझ्या मुलाला मारल्याबद्दल, धन्यवाद त्याचे कपडे फाडून टाकल्याबद्दल, म्हणतान का? म्हणतान? तुम्ही काय करणार? तुमचं प्रेम आहे त्या लेकरावर, कदाचित त्या टायमिंगला तुमच्या लेकराची चूक जरी असली ना, तर तुम्ही घडीभरती बाजूला ठेवणार आणि तुमच्या पोराचं संरक्षण करणार. तो आमचा जिवंत परमेश्वर बाप, त्याचे आम्ही लेकर, त्याचे आम्ही वारीस. आणि ज्यावेळेस सैतानाच्या बंधनामध्ये, जोखडामध्ये, ह्या डुप्लिकेट सेवकाच्या कारखान्यामध्ये ज्यावेळेस आम्ही कामाला लागतो ना, हे आम्हाला कायमच कामाला करून लावले होते, त्यावेळेस देवा पिता परमेश्वर आमच्यासाठी दुःखी होतो, कष्टी होतो. कधी माझा मुलगा मला आवाज देईल? पोरला तिकडे चौकात बड बदाडन, त्याने आवाजच नाही काढला, कणत कुठं तसंच बसला. त्याच्यामुळेच मित्र इकडे बसलेले येते, पण त्यांच्यापर्यंत मेसेजच नाही गेला तर सुजून येईन ना. तिथं त्यांनी कमीत कमी आरडाय बॉम्बलायला पाहिजे ना, म्हणजे शेजारचे जमा होते कमीत कमी सोड होते तरी. अशाच प्रकारे ज्या वेळेस आमच्यावर अन्याय होतो, ज्यावेळेस आमच्यावर बंधने येतात, जोकडे येतात, आजार येतात, संकट येतात, टेन्शन येतं, ताण येतो, दबाव येतो, आर्थिक परिस्थिती खासवली जाते, या प्रकारे आम्ही परमेश्वराला आवाज दिला पाहिजे, हे प्रभू मी तुझा सेवक, तुला आवडणाऱ्या गोष्टी मी करतो, आज माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे, ह्या गोष्टीपासून मला दूर कर. तो ताबडतोब त्याच्या परमेश्वराचं देवदूताचं संरक्षण आमच्यावर असतंच. लगेच आम्हाला त्याच्यातून कव्हरिंग फायर मिळत. कव्हरिंग फायर ह्या गोष्टी केव्हा समजतात? त्याचं भय धरणाऱ्यांना काहीच ऊन पडत नाही. मग माझा प्रश्न आज आहे का, आम्हाला ऊन का ऊन? आम्ही एवढे तर पापी नाही, आम्ही तर एवढी तर काही गेलेली केस नाही, आम्ही तर काही कुणाचं दानपात्र लुटलं नाही, आम्ही तर काही धर्माचरण फाजील धार्मिकपणा वागलो नाही, आम्ही तर काही, मी तर सांगाल बाबा, बिलिओस भाऊ बहीण आई वडील, मी ज्यावेळेस मी त्यांच्यामध्ये एक फ्रेंडली सर्कलने बसतो, बोलतो ना, गप्पा मारतो, मी म्हणत असतो त्यांच्यामध्ये गप्पा मारल्या, मला देवाचा सेवक म्हणू नका, मला तुमचा एक मित्र म्हणा, तुमचं मनोगत सांगा, त्यावेळेस ते सांगतात. कधी कधी ऐकून इतकं वाईट वाटतं ना. मी मागच्या पण एका लाईव्हला सांगितलं होतं, पाळक म्हणलं का लय टाळका आलं तर डोक्यात असं किडाच वळवळ, कारण कायम लोक पाळकाविषयी काही ना काही चांगली गोष्ट सांगतच नाहीत राव. कायम दानपात्रासाठी येतात, चमत्कारासाठी येतात, पुरीसाठी येतात, आमक्यासाठी येतात. हो, ही पण रिअलिटी, तुम्ही शब्द बरोबर ऐकला. पुरींसाठी येतात, आमक्यासाठी येतात, प्रॉपर्टीसाठी येतात, चर्च भरायसाठी येतात, लुटायसाठी. अहो, देवाचा सेवक वचन सांगायसाठी येतो, हे सांगतच नाहीत. देवाचं सेवक देवाचं सत्य वचन प्रिचिंग करतो, हे सांगतच नाहीत. आम्हाला असत्यापासून दूर केलं, सांगतच नाहीत. आमचं पाप दाखवलं. ज्यावेळेस आम्हाला सुवार्थ सांगितलं ना, ते पाळक साहेबांनी आमचं पाप डायरेक्ट सांगितलं होतं, घाबरले नाही, बिंदास सांगितलं, मनाला धसका बसला, अरे बापरे मी पाप सोडून, असं सांगतच नाही. तू म्हणले वाव किती छान ब्रदर, तुम्ही किती धार्मिक आहात या एरियामध्ये, आणि सगळ्या दुनियातलं टुकार तेच, आणि त्यालाच जाऊन पाळक साहेब म्हणतो. हो, या वस्तीमध्ये तुमच्यासारखं एक सुद्धा व्यक्ती नाही. हो येस, एकच नंबर. काय तुमचं राहणीमान, काय तुम्ही देवाने तुम्हाला आशीर्वादित केले, ते लुटलेल्या पाकिटातून लुटलेली नोट देऊन टाकेल त्याला. पाळकाला हेच पाहिजे असतं. तो म्हणत नाही, बंधू, लेकरा, तरुणा, उपदेशकाच्या पुस्तकातून जरा उपदेश करा. हे तरुणा, तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझं हृदय तुला उल्हास देव, तू मनाला वाटेल तसं चाल, वाग, उठ, बस, काय करायचं ते कर, परंतु या सगळ्यांचा देव तुझा झाडा घेणार आहे. हा, मग म्हणायचं नाही आयो ये बाबो, अजिबात म्हणायचं नाही. तो श्रीमंत मनुष्य तिथं लागला का नाहीला कुतायला अधोलोकात, हे बापा भ्रमा, अरे त्याला आजाराला पाठव. ही अशी परिस्थिती येऊ नये म्हणून सत्य सांगा लोकांना. नाही आले ना चर्चला, चालेल ना, त्या भरताड काय उपयोगाची. अहो, या भरताडी बरोबर जर आम्ही नरकात जात आहोत, आम्ही अधोलोकात जर जाणार असलो, आम्ही असत्यामध्ये गेलो, तर काय करता त्या भरताडीला, काय करता त्या चर्चच्या संख्येला, आणि काय करता त्या मुंडक्याला. मोकरात सांगायचं, आमच्या 2000ची मंडळी, 5000ची मंडळी, 10,000ची मंडळी, आमचा लय टर्नओव्हर करोडो रुपयाचा होतो दर वर्षाला आमच्या चर्चचा. काय याच्यासाठी का टर्नओव्हर? काहीच होऊ नका देऊ. मनुष्याचा टर्नओव्हर होऊ द्या, मनुष्याला बदलू द्या. पापी मनुष्याला एक नीतिमान मनुष्यात बनवा. असत्याला सत्यात आणा, खोट्याला चांगल्यामध्ये आणा.
हे टर्नओव्हर करा. आज अनेक लोक नुसतं भरताड करायचं बघत आहेत. काही दिसला काही या चर्चला, काही दिसला काही या चर्चला. ओके, देव त्यांच्यासाठी आहे, मान्य आहे. सुवार्ता त्यांच्यासाठी मान्य आहे. परिवर्तन त्यांच्यासाठी मान्य आहे. आशीर्वाद त्यांच्यासाठी मान्य आहे. परंतु त्यांना सत्य आहे पण त्यांच्यासाठी हे नाही, हे का नाही मान्य? सगळ्या गोष्टी मान्यता आणि सत्य आणि देवाचं वचन आज्ञाविधी येतं तिथं नको. मग अनेक लोक एक पिढी पार वंशजा 4 पिढ्याचं शिक्षण, गलत शिक्षणामध्ये अनेक लोक आहेत. त्यांना ते सांगितलं ना, त्यांना परिवर्तनाचे नाही सांगत. त्यांना जसं आवडून तसं सांगून मोकळे व्हायचं. म्हणजे कसं आहे, आपली इमेज राहते. असं नाही जमत. देवाचं वचन क्लिअर पाहिजे. त्यावेळेस आम्ही स्वतः धन्य होऊ आणि ऐकणारे देखील धन्य होतील. तर या ठिकाणी देवाचं वचन स्तोत्र करिता दावीद राजा अध्याय क्रमांक 34 आणि वचन क्रमांक 9 मध्ये म्हणत आहे, परमेश्वरचे पवित्र जन हो, त्याचं भय धरा, कारण त्याचं भय धरणाऱ्यांना काहीच उणं पडत नाही. पुन्हा एक वार माझा हाच सवाल आहे, आम्हाला उणं का? कारण आमच्या बिरीज गुणाकारात जेवढे जमले होते ना, आम्ही काबाड कास्तानी येणे अख्खे मायनस करून टाकले, वजाबाकीच करून टाकली आमच्या आयुष्याची. सत्याची ना आमची होकाचोकच करून टाकली. आमच्याकडे आत्मिक बॅलन्सच नाही ठेवला. आमच्याकडे सत्याचा बॅलन्सच नाही ठेवला. सगळं लुटलं आणि म्हणून आम्हाला ऊन आहे. आणि मग पुढे तो 10व्या वचनामध्ये लिहितोय की तरुण सिंहासवान पडते व त्याचे उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मग आज आमचे याजक वर्ग जे हे वचनाचा उपयोग करतात ते म्हणतात, पहा आम्ही किती आशीर्वादित, फाटक्या चेडीवर बाण्यावर आलतो आम्ही. आई बापाने आम्हाला असंच हाकलून दिलतं. बेवारस होते काही तुम्ही साक्ष देताना सुद्धा जरा व्यवस्थित देत जा. असा कोणता आई बाप आहे का त्याच्या लेकराला पाण्यावर चेडीवर हाकलून देते ना एका कापडीवर? काही मोकार साक्षी द्यायच्या, लोकांच्या डोळ्यात पाणी आणायचं, लोकांना आम्हीच दाखवायचं आणि आताचे टायकोट सूट दाखवायचे, आताची बिल्डिंग दाखवायची, आताची प्रॉपर्टी दाखवायची, आताची संख्या दाखवायची. आम्ही पूर्वी तसे होतो, परंतु देवाचं वचन आम्हाला समजलं. सत्य, सत्य यांना त्या टायमिंगला समजलं. मग आज लोकांना सत्य का नाही सांगत? सत्य आम्हाला समजलं. आम्ही प्रभूच्या आज्ञाविधी नियमाचा स्वीकार केला आणि आम्ही परमेश्वरचं भय धरलं. आणि मग बायबल प्रमाणे लिहिल्याप्रमाणे आम्ही परमेश्वरचं भय धरल्यामुळं आज आम्हाला कुठल्याच गोष्टीची उणीव नाही. तुम्ही साक्षी आहात. मागच्या 5 वर्षापूर्वी आपलं चर्च कसं होतं हे आपण म्हणा. हो पाळक साहेब पत्र्याचं होतं, त्याच्या अगोदर जाळ्या लावल्या होत्या. आता कसं आहे? हो पाळक साहेब आता स्लॅबचं आहे. खरोखर आशीर्वाद कुठून बनवलं हे? आणि ही बिलेवस भाऊ बहीण जी जिला विचारितो ती 5 वर्षापासून गायक्या पत्र्याच्या घरात राहती, ती 5 वर्षापासून त्या भाड्याच्या घरात राहती, ती 5 वर्षापासून त्या ताडपत्रीत राहती. तिचे काहून उन्नती व्हायना? याचीच बरी झाली. याचा अर्थ आम्ही गलत शिक्षणाच्या नादी लागलो. आम्ही ओळखलंच नाही. म्हणून तुम्ही स्वतः वचनाचं मनन करा. माझ्या सांगण्यावर पण भरोसा ठेवू नका, अजिबात ठेवू नका. देवाचं वचन काय सांगतं हे पहा आणि तुम्ही स्वतः प्रभूला म्हणा, प्रभू या ठिकाणी जर स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 34 आणि वचन क्रमांक मध्ये जर 10 मध्ये लिहिलंय की प्रभू, तुम्ही असं म्हणा की प्रभू, स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 34 आणि वचन क्रमांक 10 मध्ये असं लिहिलंय की तरुण सिंहासही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. प्रभू, हे वचन केवळ पाळक साहेबांसाठी आहे का? माझ्यासाठी नाही का? माझ्या गरीबासाठी नाही? काबड कष्ट करण्यासाठी नाही? झोपडीत राहण्यासाठी नाही का? प्रभू, प्रभू तू आजादुजापणा करतो का? भांडा प्रभूला डायरेक्ट. मी सांगतो तुम्ही भांडा. प्रभू म्हणशील तू भांडणं तुझं योग्य आहे बरं का, बरोबर आहे, तुला लय तळतळ कळकळ आली, हे मला पण कळतंय, पण तू मला ओळखलंच नाही ना. तू पाळकाला ओळखलं ना, तू मिनिस्ट्रीला ओळखला, तू मिनिस्ट्रीचा अनुभव घेतला, माझा नाही घेतला ना. मग तेव्हा तुमच्या डोक्यात खोपडीत घुसन. अनेक लोकांना अनेक वेळेस सांगून समजून सुद्धा येड्याचा बाजार, पेड्याचा पाऊस, काही खरं नाही. स्वतःचंही जीवनाचा वाटोळं करून घेतलं, दुसऱ्याच्याही जीवनाचं करतात. आणि नामदारी राहण्यापेक्षा मग जगातले हो ना. सरळ सरळ माझं तर स्पष्ट मत आहे. मी एक प्रामाणिक, एक मित्र, एक स्नेही, एक जगिक माणूस या नात्याने थोडासा 1 मिनिटासाठी सांगतो की जगिक व्यक्ती जसं सगळ्या काही गोष्टी करतो ना, पूर्णपणे आनंद, समाधान, तृप्त होतो ना जगातल्या गोष्टीने, तसं तरी वा येवई नरकात आणि तेवई नरकात. पण मला स्वर्गातही जायचंय, वैकुंठातही जायचंय, तिकडं सार्वकालिक जीवनातही जायचंय, आशीर्वादही पाहिजे, सुखही पाहिजे आणि इथलं डबुलही पण पाहिजे. दोन्ही कसं काही मिळेल? एकच घ्या ना कोणतं तरी.
देवाचं राज्य जर मिळवलं तर परमेश्वर ह्या पण देतो आम्हाला, जेवढं लागतंय तेवढं, जास्त नाही देत. कारण जास्त दिलं का आपण परमेश्वरच्या डायरीतून कॅन्सल झालो. जेवढ्याला जास्त झालं ना, हे जास्तच गेले तिकडे पुढं, हे काही मागाचे आहे ना. ही काळाची गरज आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलं, या मेसेजच्या माध्यमातून एक जरी आत्म्याचा नाश होण्यापासून जर तो वाचला तर माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. परमेश्वराला देखील आनंद वाटला. देवदूत स्वर्गात उड्या मारतील. पण अनेक लोकांचं असं झालं, बिलिओस भाऊ बहीण आई वडील फक्त ऐकायचं म्हणून ऐकायचं, सोडून द्यायचं. सोडून देऊन जमणार नाही. या 60, 70, 80 वर्षाचा विचार करू नका. येणाऱ्या सार्वकालिक वतनाचा विचार करा. येणाऱ्या सार्वकालिक युगाचा विचार करा. या जगामध्ये क्लेश, संकट, दुःख, समस्या, चिंता, काळज्या हे येतच राहतील. जीवन आहे, संसारी. आणि म्हणून प्रेषित पौल महाराज म्हणले, पण आम्हाला कुणाला ते सुचलं नाही. आम्हाला तर बायका करायची लय हवस. जगातलं सुख घ्यायची तर लय हवस मोठ्या जोमानी. प्रेषित पौल साहेब म्हटले, संसाराच्या हाल अपेष्टा सहन करण्यापेक्षा लग्न न केलेले बरे. पण आम्हाला दमच नाही. आम्ही पटापटा लग्न करून मोकळी झालो. वरून भारताड जमा केली आणि त्या भारताडीला जमा करताना त्याला सांभाळायसाठी हे जगातली भारताड जमा केली. पाप, मीपणा, हमपणा, गर्व, अभिमान, खुशालकी, लाबाडकी, याला लूट त्याला लूट, खोटं बोल, हे कर ते कर, फलानं कर, बिस्तानं कर. आणि याच्यात काय पाळक लोक सुटले असं तुम्हाला वाटतंय का? हे सुद्धा याच्यातच. काही आहेत आता देवाचे सेवक की बोते याच्यातून सुटलेत. आता सुरुवातीला आम्ही त्याच्यातच होतो, मुद्दा तो पण नाही. पण आता आम्हाला सत्य समजलंय आणि म्हणून हे सत्य मला समजलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मी तरी कुठं लय धुतल्या तांदळाचा, पण आता प्रभूच्या रक्तामध्ये धुतलेला आहे. खात्रीने सांगेल, कारण सत्य मला समजलेलं आहे. कारण देवाचं वचन मला समजलेलं आहे, खरं मला समजलेलं आहे. आणि मी त्या खऱ्याच्या पाठीमागे जाण्याचा नेटाने प्रयत्न करते. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलं, तुम्ही देखील त्या सत्याच्या पाठीमागे, म्हणजे मार्ग, सत्य, जीवन म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे या. आणि विशेष करून स्तोत्र 34 मध्ये, अध्याय क्रमांक 34 आणि वचन क्रमांक 7 मध्ये लिहिल्याप्रमाणे, त्याचप्रमाणे वचन क्रमांक 8 मध्ये लिहिल्याप्रमाणे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. पाळक किती चांगला आहे, याचं बोलणं किती चांगलं आहे, याचा स्ट्रोक कसा चांगला आहे, याची सांगण्याची पद्धत किती धारदार आहे. इकडे जाऊच नका. परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती सत्य आहे, परमेश्वर किती आमच्यासाठी आशीर्वादाचा आहे किंवा आमच्या फायद्याचा आहे, याच्याकडे जा. मग आमचं जीवन आणि मग आम्हाला ऊन पाडणार नाही. आणि मग आम्हाला ते सरुशी ऊन पडून येतं, ते उपाशी राहू, पण आमची उपासमार होणार नाही. आज अनेक लोकांची उपासमार झाली दोन पद्धतीने. एक तर जगातल्या अन्नाने काही लोकांची उपासमार झाली. बरं, काही लोकांना इतकं पोट फुटूस तर अन्न मिळाले, सगळं मिळाले, पण आत्मिक उपासमार झाली. दोन प्रकारे आहेत. एक जगिक उपासमारीचं काही गरीब हरिबी लोक आहेत. आता परमेश्वर त्यांना कसं ना कसं पुरवतो. परंतु काही आत्मिक, आध्यात्मिक, धार्मिक, हे आध्यात्मिक जे आहेत, धार्मिक जे आहेत, जे कुणीतरी लय मोठे आहेत किंवा जे बिलिव्हर्स आहेत, यांची उपासमार झाली. कोणती माहिती का? देवाचं सत्यवचन नाही, देवाचं अन्न नाही. मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. ही भाकरच मिळा नाही यांना दुसऱ्याच भाकरीचं रीत आहे. येत्या थोडक्या दिवसामध्ये तुमचं कल्याण होईल. 4 व्हीलर येईल, तुमचा बंगला होईल, बाहेर देशामध्ये विजा मिळेल, तिथं जाऊन गुलामगिरी करा, इकडे हिंडून या, तिकडे हिंडून या, सगळे जगातलंच मिळेल. आत्मिक काय, ह्या गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे. हे समाधान आहे का? आध्यात्मिक, आत्मिक आमच्या जीवनाचं सार्थक झालंय का? समाधान झालंय का? तृप्त आहेत का? आशीर्वादित आहोत का? भाग्यशाली आहोत का? धन्यवादित आहोत का? मग आम्हाला वाण कशाची? पैसा आमच्याकडे, पॉवर आमच्याकडे, संस्था आमच्याकडे, लोक आमच्याकडे, सगळ्या प्रकारच्या मिरॅकल आमच्याकडे, सगळ्या प्रकारच्या हाऊसमौस आमच्याकडे. देवाचं वचन नाही ना, पण सत्य नाही ना, त्याचा उपयोग दुसऱ्याच्या चांगल्यासाठी होतोय का? अनाथ विधवा यांचा कैवार घेताय का? जे भुकेलेले आहेत त्यांना अन्नदान करता का? ज्यांचे कपडे फाटले तुटलेले त्यांना वस्त्रदान करताय का? जे आजारात आहेत त्यांच्या दवाखान्याचा थोडाफार खर्च उचलितात का? नाही ना. मग काय देवाचं काम करता? नुसतं बायबल उचलून बगलात घालायचं, हिंडायचं, बिस्याल ते काय घेतात, काय असते ते बगलात घालायचं, पर्स, आणखीन काय म्हणतात ना नवीन,
सॅक सॅक घालायची सॅक. आता तर इकडं घाली माग कॉलेज स्टुडंट गॉगल बिगल लावून बुटं बिटं घालून आहेत. फेसबुकला बरीच हिरो येतं. एखाद्या दिवशी यांच्या अख्ख्या नावाची लिस्ट काढेल मी. बरेच येतं देवाचे नाव. तुम्हाला जर हिरोज बनायचे ना तर हिरो तुम्हाला बनावीन तसा. आपल्या काही जात नाही भाऊ. आपण काही तुम्हाला 33 रुपयाच्या गॉगलीला पैसे देत नाही. हे 33 रुपयाचा गॉगल घालून फोटो काढी देत. घ्यायचं तर जरा रेबन फेबन जरा हायपाय तरी घ्या. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या समजणं महत्वाचं आहे. आम्ही जर देवाचे लोक आहोत तर आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे हे समजलं पाहिजे. अहो देवाच्या सेवकाचं जीवन जगायचं म्हणजे त्यागमय जीवन आहे. त्यागमय याचा अर्थ असा नाही की भिकाऱ्यासारखं राहा म्हणून टाय कोट घाला, बंगले घ्या, गाड्या घ्या, विमाने हेलिकॉप्टर घ्या, लागलं तर एलियनला फोन करून एलियन कडून त्यांचं ते एलियन गार्ड घ्या असं मोठं पेस काय ते पेस हा ते एलियनचं पेस घ्या, त्याच्यात बसून जा, दुसऱ्या ग्रहावर जा, तिथं सुवार्ता सांगा, काय करायचं ते करा. पण तू देवाच्या वचनाप्रमाणे जर असेल तर ठीक आहे. नाही ते जुन्या करारामध्ये मी पुढच्या वेळेस तुम्हाला त्याचा रेफरन्स देईल. मला आता तो आठवना पण त्याच्यामध्ये ते लिहिलंय की तू तुझं घरट तारांगणामध्ये जरी बांधलं तर मी तुला तिथून खाली खेचून काढीन. परमेश्वरापासून कुणी लपू शकणार नाही. ना मी ना तुम्ही आणि जगातला कोणताच व्यक्ती. परमेश्वरापासून कुणीच लपू शकणार नाही. काही करा. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र तो सेनाधी दे बाप्पा जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करतो. भारत देशातील सर्व राज्ये विशेष करून आमचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, आमच्या भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज आणि त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जे लाईव्हला होते, जे यानंतर पाहतील आणि विशेष करून जे मन परिवर्तन करून घेतील, ज्या सत्याकडे वळतील आणि स्वतः परमेश्वरच्या सन्मुख येतील. प्रिय परमेश्वर मी विनंती करतो या प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीची उणीव पडू देऊ नको. आमच्या सर्व पापांच्या अपराधाची क्षमा कर. आम्हाला ज्यांना आरोग्य हवं असेल त्यांना आरोग्य दे. ज्यांची आर्थिक टंचाई असेल त्यांची आर्थिक टंचाई तू दूर कर. ज्यांना आजारी असेल त्यांना आजारातून, बंधनातून, जोखडातून मुक्त कर. जे टेन्शन ताण दबावामध्ये असेल त्यांनाही तू दूर कर. जे अयोग्य शिक्षणात असतील पवित्र आत्मा तू त्यांना योग्य गायडन्स कर. आणि प्रिय प्रभू तुझी सेवा कार्य करण्यासाठी, सांसारिक जीवन जगण्यासाठी, जगिक जीवन जगत असताना देखील आम्ही आमच्या आध्यात्मिक उन्नतीकडे आम्ही लक्ष द्यावं यासाठी आम्हाला वचनाचं सत्य आम्हाला कळू दे. आणि प्रिय प्रभू ज्या बंधनात आम्ही असतो आम्ही त्या बंधनातून आम्हाला मुक्त कर आणि सालस मनाने आम्ही आमचं जीवन जगावं आणि आमचं तृप्त समाधानी परमेश्वर देव बाप्पा आम्ही धन्यवादित जीवन जगावं, आशीर्वादित जीवन जगावं अशी तू कृपा कर. सर्व आदर गौरव सन्मान आम्ही तुला देतो. ज्या लेकरांसाठी प्रार्थना करण्याचे विसरलो असेल त्या प्रत्येकाच्या नावाने गरजेप्रमाणे प्रार्थना विनंतीप्रमाणे प्रत्येकाला उत्तर देऊन तृप्त कर. होते तुझ्या नावाचा महिमाने गौरव. जितके लाईव्ह सेशनला होते त्या प्रत्येकाचं कुटुंबीय, त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव प्रभू येशूच्या नावात दूर केलेस. मी तुझे आभार मानतो. त्यांना सत्य समजलेलं आहे. त्यांनी देखील अनेक लोकांपर्यंत सत्य पोहोचवावं आणि तुझ्या शुभवर्तमानात, तुझ्या सेवेचं, तुझ्या सुवार्तेचं, तुझ्या सत्कार्याचं कार्य करावं अशी कृपा त्यांच्यावर पवित्र आत्म्या करवी तू कर. आदर गौरव सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्तचा जयकार असो. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.